गुड मॉर्निंग. मी आपली आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये. आता मी इथे 2-3 बटाटे उकडायला ठेवलेत आणि पटापट कांदा आणि टोमॅटो चिरून घेणार आहे. तर आपण करतो आहे बटाट्याची भाजी, तीही टिफिनसाठी. सध्या आपण सकाळी सकाळी मूड येतो आहे आजकाल मला की 5:45-6ला मी टिफिन करते, त्यावेळेला आपले व्हिडिओज बनवायचे हा एक छंद जडला आहे. त्यामुळे तुम्हाला अजून मी टिफिनला काय काय देत असते तेही बघायला मिळेल. तर इथे मी कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता सगळी तयारी करून ठेवले. इथे बटाटे उकडून झालेले आहेत. आपण ते बटाटे चिरून घेऊया. झालं असं की बटाटे थोडे नवीन असल्यामुळे ते अगदीच विरघळले. माझी चुकी झाली की मी अगदी 3-4 शिट्ट्या न लावता 2च लावायला हव्या होत्या. थोड्याशा अशा फोडी राहतील तर बटाट्याची ही उकडलेली छान लागते भाजी. तर ही सगळी तयारी झाल्यानंतर मी एक साईडला कढई ठेवली गॅसवर आणि तेल तापायला ठेवलं आहे. हे शेंगदाणा तेल आहे बरं का. ह्या महिन्यात मी शेंगदाणा तेल वापरते आहे. म्हणजे ठरवलं आता आपण थोडंसं चेंज पण करायचे तेल आणि शक्यतो घाण्यातले तेल वापरायचे. इथे आपण जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा, मिरची आणि थोडं मीठ घालून सगळं परतवून घेणार आहोत. हे परतून झाल्यावर याच्यात टोमॅटो घालून घेणार आहोत. हाही परतवून घ्यायचा चांगला. आणि आता हळद, तिखट, धणे पावडर ही महत्त्वाची आहे. धणे पावडर हे सर्व घालून परतून त्याच्यावर बटाटे घालून पुन्हा तेही परतवून घ्यायचे. भरपूर कोथिंबीर चिरून घ्यायची आणि आपला टिफिन तयार. चला तर मग जाऊया कामाला. टिफिन रेडी आहे. कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ रहा.